Hello friends, next topic is failure of wave theory to explain observations from experiments on photoelectric effect. म्हणजे लास्ट टॉपिकमध्ये आपण फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे तो जो एक्सपेरिमेंट आहे त्याचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपण पाहिले होते. पण त्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरती इथं वेगवेगळ्या ग्राफमध्ये आपण काय काय कन्क्लुजन पण पाहिले होते. पण इथं हा जो टॉपिक आहे तो कशाशी रिलेटेड आहे, तर ते जे ऑब्झर्वेशन्स आहेत, आपण एक्सपेरिमेंट केल्यानंतर काहीतरी ऑब्झर्वेशन्स मिळाले. पण मग ते ऑब्झर्वेशन का आले, कशामुळे आले, ह्याचं एक्सप्लेनेशन मात्र वेव्ह थिअरी देऊ शकले नाही. सो द वेव्ह थिअरीचं फेल्युअर आहे ते. कशाचं? की टू एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन्स, की तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे काही ऑब्झर्वेशन्स आले ते ऑब्झर्वेशन एक्सप्लेन करण्यासाठी वेव्ह थिअरी वॉज अनेबल टू एक्सप्लेन दॅट ऑब्झर्वेशन्स. तर तो काय पॉईंट आहे, तर तो पॉईंट फक्त ते जस्ट आपण स्पीडमध्ये घ्यायचा आहे, बाकी काही नाही आहे. बघा, लेट अस सी. मोस्ट ऑफ दीज ऑब्झर्वेशन्स कुड नॉट बी एक्सप्लेन बाय वेव्ह थिअरी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता इथे जे काही ऑब्झर्वेशन्स होते, कन्क्लुजन्स होते एक्सपेरिमेंट केल्यानंतर, त्याच्यातले बरेच जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन वेव्ह थिअरी देऊ शकले नाही. पहिलं अँड फॉरमोस्ट वॉज द इन्स्टंटेनियस इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन इन्सिडन्स ऑफ लाईट. म्हणजे आपण एक पॉईंट पाहिला आहे की ॲज सून ॲज रेडिएशन इन्सिडंट ऑन द मेटल इमिटर प्लेट, इन्स्टंटेनियस इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स होतात. त्याचं एक्सप्लेनेशन नाही देऊ शकली वेव्ह थिअरी. वेव्ह पिक्चर वूड एक्सपेक्ट दॅट मेटल सरफेस विल ॲब्सॉर्ब द इन्स्टंट एनर्जी कंटिन्युअसली. वेव्ह नेचरची थिअरी किंवा वेव्ह थिअरीचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यानुसार की मेटल सरफेस काय करतो, की जी काय इन्सिडंट एनर्जी आहे ती ॲब्सॉर्ब केली जाते मेटल सरफेसकडनं कंटिन्युअसली. ऑल द इलेक्ट्रॉन्स नियर द सरफेस विल ॲब्सॉर्ब एनर्जी. जे काही सरफेसच्या जवळचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स काय करतात, सरफेसवरचे इलेक्ट्रॉन्स ॲब्सॉर्ब करतात. काय करतात? ॲब्सॉर्ब. कशाचं? एनर्जीचं. बघा, ऑल द इलेक्ट्रॉन्स नियर द सरफेस विल ॲब्सॉर्ब एनर्जी. सगळे इलेक्ट्रॉन जे आहे सरफेसवर ते एनर्जी ॲब्सॉर्ब करणार. द मेटल सरफेस विल रिक्वायर रिझनेबल टाईम. कशासाठी? टू ॲक्युमुलेट सफिशियंट एनर्जी टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन्स. आता जर का ह्या मेटलच्या सरफेसवरच्या इलेक्ट्रॉननी एनर्जी ॲब्सॉर्ब केली तर मग त्या सरफेसवरून आपले इलेक्ट्रॉन नॉक ऑफ होण्यासाठी तेवढी एनर्जी त्यांना जमवावी लागेल ना. आणि मग तेवढी एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉनला बाहेर काढणे. नॉक ऑफचा अर्थ काय? सरफेसमधनं बाहेर काढणे. त्याच्यासाठी काहीतरी एनर्जी लागेल ना इलेक्ट्रॉनला, मग ती गोळा व्हायला पाहिजे. मग आता तेवढी एनर्जी ॲक्युमुलेटचा अर्थ काय आहे, की एनर्जी एकत्र करता आली पाहिजे. कशासाठी? सफिशियंट एनर्जी पाहिजे इलेक्ट्रॉनला नॉक ऑफ करायला, बाहेर पाडायला. मग त्याच्यासाठी काहीतरी वेळ लागेल ना, रिझनेबल टाईम लागेल. सो द मेटल सरफेस विल रिक्वायर रिझनेबल टाईम. किती आहे तो? फ्यू मिनिट्सचा ते फ्यू आवर्स लागू शकतात. काही मिनटं ते काही तास लागू शकतात. कशासाठी? टू ॲक्युमुलेट सफिशियंट एनर्जी. जेवढी काही सफिशियंट एनर्जी लागते ती गोळ्या होण्यासाठी. आणि ती एनर्जी कशासाठी पाहिजे? टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. आणि आपण लास्ट पॉईंट काय बघितला होता एका ऑब्झर्वेशनमध्ये, की इंटेन्सिटीशी डायरेक्ट प्रॉपोर्शन आहे ना, की लाईट इन्सिडेंट झाली की लगेचच आपले इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेर पडतात. इथे पाहिलं होतं की फोटो करंट हेन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिपेंड अपॉन इंटेन्सिटी बट नॉट ऑन द फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. किंवा इथे पण आपण हा पॉईंट पाहिला होता, मेनली हा पॉईंट पाहिला होता की देअर वॉज नो टाईम लॅग बिटवीन
इन्सिडंट ऑफ लाईट अँड इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच काय आहे की फोटो करंट स्टार्टेड इन्स्टंटेनियसली ऑन शायनिंग द रेडिएशन इवन इफ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन वॉज लो. याचा अर्थ काय की रेडिएशन इन्सिडंट झाले की लगेचच इलेक्ट्रॉन्स इमिट होतात आणि ते तो टाईम पण इथं दिलेला आहे विदिन 10⁻⁹ हे ऑब्झर्वेशन आलेलं एक्सपेरिमेंटवरती. पण वेव्ह थेरीच्या बेसिसवरती किंवा वेव्ह थेरी जर कन्सिडर केली तर मात्र इथं चित्र वेगळं आहे. वेव्ह थेरीनुसार मेटल सरफेसवरनं इलेक्ट्रॉन लगेचच इमिट होऊ शकत नाहीत, कारण का मेटल सरफेसवरचे जे सगळे इलेक्ट्रॉन आहेत ते एनर्जी ॲब्सॉर्ब करणार. आता जर का त्या इलेक्ट्रॉनने एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्या मेटल सरफेसमधून इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी जी एनर्जी लागते तेवढी सगळी एनर्जी गोळा व्हायला पाहिजे आणि ती एनर्जी ॲक्युमुलेट झाल्यानंतर मगच इलेक्ट्रॉन ॲक्युमुलेट होणार. आणि ही सगळी प्रोसेस होण्यासाठी काही मिनटं ते काही तास लागू शकतात. हे कुणी सांगितलं? वेव्ह थेरीनं सांगितलं. म्हणजे ऑब्झर्वेशन मिळाले ते वेगळे आहेत, वेव्ह थेरी इथं सांगते ते वेगळे आहे. सो दिस इज द फेल्युअर ऑफ वेव्ह थेरी टू एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन्स. कळलं? ग्रेटर द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन मोर विल बी द इन्सिडंट एनर्जी. इंटेन्सिटी जर जास्त असेल तर इन्सिडंट एनर्जी पण जास्त असणार. हेन्स एक्सपेक्टेड टाईम रिक्वायर्ड टू नॉक ऑफ इलेक्ट्रॉन विल बी लेस. म्हणजेच थोडक्यात काय की कमी वेळ लागायला हवी असेल तर इंटेन्सिटी जास्त पाहिजे. इंटेन्सिटी जास्त असेल तर आणि तरच इलेक्ट्रॉन्स लवकर बाहेर पडतील. पण सेकंड ऑब्झर्वेशननुसार तो वेळ किती आहे? 10⁻⁹. खूप कमी वेळ आहे, तो आपण इमॅजिन पण करू शकत नाही. सो फॉर स्मॉल इन्सिडंट इंटेन्सिटी म्हणजे इंटेन्सिटी लो असेल तर द एनर्जी इन्सिडंट ऑन युनिट एरिया इन युनिट टाईम विल बी स्मॉल. बरोबर ना? इंटेन्सिटी जर स्मॉल असेल तर जी काय इन्सिडंट एनर्जी आहे युनिट एरियाजवरती युनिट टाईमसाठी ती पण स्मॉल असणार आहे. अँड देअर फोर इट विल टेक लॉंगर टाईम और लार्जर टाईम टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन. हे कोणी सांगितलं आहे? वेव्ह थेरी ऑफ लाईट. अँड धीस आर्ग्युमेंट्स वेर कॉन्ट्राडिक्टरी टू द ऑब्झर्वेशन्स. ऑब्झर्वेशन्सनुसार वेगळं आलं ना. आता एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे ऑब्झर्वेशन ते प्रॅक्टिकल असतं, ते आपण ऑब्झर्व करतोय, ते आपल्याला मिळतं आहे आणि ही थेरी आहे. ह्या थेरीनं जे काही सांगितलं की ह्या थेरीनुसार कुठली थेरी आहे तर वेव्ह थेरी. वेव्ह थेरी काय म्हणते आहे की जर का स्मॉल इन्सिडंट इंटेन्सिटी असेल तर एनर्जी जी आहे इन्सिडंट रेडिएशनची युनिट एरियावरती युनिट टाईमसाठी ती पण एनर्जी स्मॉल आहे. त्यामुळं इट विल टेक लार्जर टाईम टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन्स. हे थिअरी सांगते वेव्ह थेरी. आणि आपण प्रॅक्टिकल केले, ऑब्झर्वेशन मिळवलेत आपण म्हणजे सायंटिस्ट लोकांनी. ते काय सांगतात की इन्स्टंटेनियस इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन होतं. हे कॉन्ट्राडिक्शन आहे ना. सो दिस इज द फेल्युअर ऑफ वेव्ह थेरी टू एक्सप्लेन ऑब्झर्वेशन. तर एक फास्टमध्ये घेतलेलं आहे, जास्त काही टफ असं काही नाही आहे, अवघड असं काही नाही आहे. नाव लेट अस ट्राय टू एस्टिमेट टाईम दॅट विल बी रिक्वायर्ड फॉर अ फोटो करंट टू स्टार्ट. आपल्याला हा वेळ काढता येऊ शकतो, कॅल्क्युलेशन्स करता येतात आणि हा वेळ जो आहे किती वेळ लागू शकतो ते काढता येऊ शकतात. मग त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? वर्क फंक्शन ऑफ द मेटल. की वर्क फंक्शन नक्की काय आहे ते इथं ह्या पॅराग्राफमध्ये पुढच्या नेक्स्ट पॅराग्राफमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ते आपण पाहूया. बघा इथे वर्क फंक्शन ऑफ द मेटल. ॲक्च्युली इट इज मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आहे. बघा वी नो दॅट मेटल्स हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. बरोबर, मेटल्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, राईट ना. दिस फॅक्ट मेक्स मेटल गुड कंडक्टर्स ऑफ द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे पण तुम्हाला माहिती आहे की मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दीज इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव्ह इनसाइड द मेटल. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मेटलच्या इनसाइडमध्ये फ्रीली मुव्हिंग करतात, बट आर अदरवाईज कन्फाइंड इनसाइड द मेटल. कन्फाइंड म्हणजे
अडकून ठेवलेले आहेत किंवा त्यांना बांधून ठेवलेलं आहे किंवा बंदिस्त आहेत, असं त्याचा अर्थ इथे घेऊ शकता तुम्ही. की ते इलेक्ट्रॉन फक्त मेटलच्या इनसाईडमध्येच मुव्हिंग करू शकतात. मीन्स दे आर कन्फाईन्ड इनसाईड द मेटल. मेटलच्याच आतमध्ये ते बंदिस्त आहेत, ते बाहेर येऊ शकत नाहीत. आता इथेच त्याचाच पुढचा मिनिंग इथे सांगितलं, दे कॅनॉट एस्केप फ्रॉम द सरफेस. मेटलच्या सरफेसवरून ते एस्केप होऊ शकत नाही. कधीपर्यंत? अनलेस सफिशियंट एनर्जी इज सप्लाइड टू देम. त्या इलेक्ट्रॉन्सला, फ्री इलेक्ट्रॉन्सला जोपर्यंत सफिशियंट एनर्जी मिळत नाही तोपर्यंत ते इलेक्ट्रॉन्स मेटलच्या सरफेसमधून एस्केप होऊ शकत नाही, म्हणजेच बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच त्या इलेक्ट्रॉनला काहीतरी एनर्जी द्यावी लागते. मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड टू ॲन इलेक्ट्रॉन टू पुल इट आउट ऑफ द मेटल फ्रॉम द सरफेस is called work function of the metal and it is denoted by the letter phi 0. म्हणजेच हे वर्क फंक्शन म्हणजे काय आहे की इलेक्ट्रॉनला दिलेली मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइडेड टू इलेक्ट्रॉन. कशासाठी ते इलेक्ट्रॉनला एनर्जी दिली आहे? टू पुल इट आउट ऑफ द मेटल फ्रॉम द सरफेस. मेटलचा जो सरफेस आहे त्या सरफेसवरून मेटलला बाहेर पडायचं आहे, आपण बाहेर काढतोय. त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रॉनला काही मिनिमम अमाऊंटची एनर्जी दिलेली आहे. दॅट मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज ए वर्क फंक्शन ऑफ द मेटल. आणि ती कुठल्या सिम्बॉलनी रिप्रेझेंट केलेली आहे? सिम्बॉल कुठला वापरला आहे? फाय 0. आता हे वर्क फंक्शनचा अर्थ नीट लक्षात ठेवायचा आहे की ही एनर्जी दिलेली आहे इलेक्ट्रॉनला, वर्क फंक्शनचा अर्थ तो आहे. आता हे वर्क फंक्शन कशावर डिपेंडेंट असणार मग? प्रॉपर्टीज ऑफ द मेटलवरती. मेटलच्या प्रॉपर्टीज तुम्ही शिकलाय ना केमिस्ट्रीमध्ये. सो दॅट वर्क फंक्शन फाय 0 डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टीज ऑफ द मेटल, ऑल्सो नेचर ऑफ इट्स सरफेस. त्या मेटलचं सरफेस कसं आहे त्याच्या नेचरवरती पण वर्क फंक्शन डिपेंडंट आहे. व्हॅल्यूज ऑफ द वर्क फंक्शन ऑफ मेटल्स आर जनरली एक्सप्रेस इन द युनिट ऑफ एनर्जी कॉल्ड ॲज ए इलेक्ट्रॉन व्होल्ट. वर्क फंक्शन जे आहे ते इलेक्ट्रॉन व्होल्ट या युनिटमध्ये एक्सप्रेस केलं जातं. बघा, हे मेटल्स तुम्हाला माहिती असतील, टेक्स्टबुकमध्ये हे टेबल आहे. पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, झिंक, सिल्वर, ॲल्युमिनियम, टंगस्टन, कॉपर, निकेल, गोल्ड. हे वेगवेगळे आपले मेटल्स आहेत. प्रत्येकाचं वर्क फंक्शन आहे ते इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. पोटॅशियमचं 2.3 आहे आणि ते ग्रॅज्युअली इन्क्रीज होत गेलेलं आहे. बघा, गोल्डसाठीची जे वर्क फंक्शन आहे ते 5.1. म्हणजे गोल्ड हा जर का आपण मेटल सरफेस घेतला त्या मेटल सरफेसमधून इलेक्ट्रॉनला पुल आउट करण्यासाठी दिस मच अमाऊंट ऑफ एनर्जी विल बी रिक्वायर्ड. आता जर आपण पोटॅशियमची बघितली तर 2.3 आहे. पोटॅशियम आणि गोल्डमध्ये जर कम्पेअर केली तर पोटॅशियमच्या सरफेसमधून इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी कमी एनर्जी लागणार ना, 2.3 एवढीच लागेल. त्याच्या कम्पॅरिझनमध्ये गोल्ड वापरलं तर जास्त लागेल. तर हा चार्टवरनं ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. आता जे वर्क फंक्शन जे म्हणतोय थोडक्यात हे काय आहे तर आयोनायझेशन एनर्जी आहे. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला आहे. सो यू हॅव स्टडीड आयोनायझेशन एनर्जी ऑफ ॲन ॲटम. So what is ionization energy to an atom? That is nothing but the work function to a solid which is large collection of atoms. आता आयोनायझेशन एनर्जी तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलेला आहे की ॲटमच्या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉनला आपण बाहेर काढतोय. मग देअर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग तिथं आयन फॉर्म होतं आणि मग जेव्हा फॉर्मेशन ऑफ आयन्स होतं त्या एनर्जीला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो केमिस्ट्रीमध्ये. तेच इथं आहे, फक्त इथं फिजिक्समध्ये आपण त्याला वर्क फंक्शन ऑफ द मेटल असं म्हणतो. बाकी दुसरं काही नाही आहे. ठीक आहे, हे अवघड असं काही नाही आहे, सोपं आहे.
त्याच्यानंतर त्याच्यातच नेक्स्ट पॉईंट आहे की आता इथे ॲक्च्युली एक प्रॉब्लेम आहे, मोठ्याच्या मोठा प्रॉब्लेम, आणि त्या प्रॉब्लेममध्ये सॉल्व करून दाखवलेला की एखाद्या मेटल सरफेसमधून वेव्ह थेअरीच्या नुसार वेळ लागू शकतो. तसं इथे पण एक्सप्लेन केलेला आहे. तो पॉईंट मी आत्ता घेत नाही आहे कारण आपण फेल्युअर ऑफ वेव्ह थेअरी पाहतोय. तर इथे एक पॉईंट झालेला आहे, हा दुसरा पॉईंट आहे की सेकंडली, सिन्स लार्जर इन्सिडेंट इंटेन्सिटी इम्प्लाइज लार्जर एनर्जी. लार्जर इन्सिडेंट एनर्जी म्हणजेच लार्जर एनर्जी आहे. द इलेक्ट्रॉन्स आर एक्सपेक्टेड टू बी इमिटेड विथ लार्जर कायनेटिक एनर्जी. आता लार्ज एनर्जी म्हणल्यानंतर कायनेटिक एनर्जी पण लार्जर असणार असं आपण एक्सपेक्ट करणार ना, बरोबर आहे ना. बट ऑब्झर्वेशन शोड दॅट, ते ऑब्झर्वेशन्स जे आहेत त्यांनी आपल्याला काय दाखवलं किंवा तिथं ऑब्झर्वेशनमध्ये काय आलं, द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी डिड नॉट डिपेंड अपॉन द इन्सिडेंट इंटेन्सिटी. ऑब्झर्वेशन्स केल्यानंतर काय ऑब्झर्वेशनमध्ये आलं, ग्राफ पण प्लॉट केलेले आहेत. तर तिथे ऑब्झर्वेशन काय सांगतात आपल्याला की ती जी आयमॅक्स आहे बघा कायनेटिक एनर्जी, इट डिड नॉट डिपेंड अपॉन द इन्सिडेंट इंटेन्सिटी. आणि ती कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंडंट आहे तर फ्रिक्वेन्सीवरती. हा पॉईंट इथे ह्या 6 ऑब्झर्वेशनमध्ये कव्हर अप केलेला आहे बघा की ऑब्झर्वेशनल पॉईंट्स आहेत हे आपण पाहिलेले आहेत, लास्ट व्हिडिओमध्ये आहेत बघा तुम्ही, यू कॅन वॉच देअर. तर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इथं पण मी कव्हर करते. दॅट एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन डिपेंड्स अपॉन पोटेन्शियल गिव्हन फॉर द मेटल यूज फॉर इमिटर प्लेट अँड ऑल्सो गिव्हन फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन. म्हणजे काय, ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी कशावर आहे की आपण हा जो आपला इमिटर प्लेट आहे किंवा कलेक्टर प्लेटला त्याला जे आपण इथं पोटेन्शियल देतोय त्या पोटेन्शियलवरती सुद्धा डिपेंडंट आहे कायनेटिक एनर्जी या इलेक्ट्रॉन्सची मॅक्सिमम. आणि इथून हे जे रॅडिएशन्स इन्सिडेंट होत आहेत त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यावर सुद्धा ती मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी डिपेंडंट आहे. हे ऑब्झर्वेशनवरनं आपल्याला ऑब्झर्व झालं आहे. पण वेव्ह थेअरी काय सांगते, वेगळंच सांगते ना. वेव्ह थेअरीनुसार काय आहे की लार्जर इन्सिडेंट इंटेन्सिटी म्हणजे लार्जर एनर्जी, आणि लार्जर एनर्जी म्हणजेच तिथे काय आहे तर लार्जर कायनेटिक एनर्जी. हे कॉन्ट्राडिक्शन आहे की नाही, मॅचअप होत नाही आहे. तेच इथं पुढे एक्सप्लेन केलेलं आहे की अकॉर्डिंग टू वेव्ह थेअरी फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन हॅज नो रोल इन डिटर्मिनिंग कायनेटिक एनर्जी of photoelectrons. Moreover, wave theory expected photoelectrons to be emitted for any frequency if the intensity of radiation was large enough. But observations indicated that for a given metal surface, some characteristic cutoff frequency existed. हा पण पॉईंट आपण फर्स्ट पॉईंटमध्ये पाहिला होता ऑब्झर्वेशनमध्ये की जोपर्यंत थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी फ्रिक्वेन्सीची रेडिएशन्स नसतील तोपर्यंत आपल्याला फोटो करंट मिळत नाही. पहिलाच पॉईंट होता. म्हणजेच काय, फोटो करंट आपल्याला तेव्हाच मिळतो की ज्या वेळेला इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी ही इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असते. त्याच्यानंतरच आपल्याला फोटो करंट मिळतो. आणि त्याचा ग्राफ इथे नाही आहे टेक्स्टबुकमध्ये, पण मी ते व्हिडिओमध्ये दाखवला होता. ठीक आहे, मग तेच पॉईंट इथे सांगितलेला आहे. सो ऑब्झर्वेशन इंडिकेटेड दॅट फॉर अ गिव्हन मेटल सरफेस सम कॅरेक्टरिस्टिक कट ऑफ फ्रिक्वेन्सी एक्झिस्टेड below which no photoelectrons were emitted. However, intense the incident radiation. मग इन्सिडेंट रेडिएशनची इंटेन्सिटी किती पण जास्त असू दे, जर का थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असेल तर फोटो करंट मिळत नाही किंवा फोटो इलेक्ट्रॉन्स आपल्याला मिळत नाहीत. सो फोटो इलेक्ट्रॉन्स वर ऑलवेज इमिटेड इफ incident frequency is greater than threshold frequency nu 0 even if intensity was low. सो म्हणजे हे सुद्धा
कॉन्ट्राडिक्शनच आहे. सो दिस इज द फेल्युअर ऑफ वेव्ह थेरी. ह्याच्यावरती काही क्वेश्चन आला तर हे पॉईंट तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे, बाकी काही नाही. सो एनी सजेशन्स प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक्यू.